ट्रॅडिशनल भाकरी आपल्या इंडियाचं महाराष्ट्रातलं स्टेपल फूड. कळण्याची भाकरी ज्वारीची, बाजरीची, तांदळाची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपण भाकरी बनवतो. तर इथे मी ही कळण्याची भाकरी बनवते आहे. कळण्याची भाकरी म्हणजे ज्वारी 1-2 किलो आपण ज्वारी जर घेतली तर त्याला जवळपास 1.5 किलो असं काळे उडीद जे असतात ना अख्खे, ते एकत्र करून दळून आणायचं. काळ्या उडीद आणि ज्वारीची जी भाकरी बनवते ते काळ्या उडीदमुळे थोडी चिकट होते आणि खायला पण एकदम अशी सॉफ्ट आणि मस्त लागते. जर कोणी खाल्ली नसेल अशी काळे उडीद मिक्स केलेली भाकरी तर एकदा खायला पाहिजे. आणि हे असं थोडंसं चिकट होतं हाताला पीठ भिजवताना, आणि काठ वगैरे त्याचे काही फुटत नाही. ज्वारी, बाजरीची भाकरी, तांदळाची भाकरी आपलं हे स्टेपल फूड आहे. ज्या ज्या भागामध्ये जे जे पिकतं त्यानुसार आपण भाकरी, आपले ट्रॅडिशनच आहे ते की ती भाकरी आपण बनवतो. आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना तर खरंच भाकरी खूप आवडत असावी. मला तर खूप आवडतं. कळण्याची भाकरी ना थोडी चिकट होते, पण बनवताना असे त्याचे काठ किंवा काही तुटत नाही. हे अगदी सॉफ्ट असं डो बनवून घ्यायचं, आपण मळून घ्यायचं. आणि मी इथे मळून झाल्यानंतर त्याचे 2 भाग आधीच करून घेते, म्हणजे नंतर आपल्याला भाकरी थापताना काही त्रास होत नाही. तर एका पोळपाटावर थोडं पीठ घालून घेतलं आणि त्याला दोन्ही बाजूने पीठ थोडं कोट करून घेतलं. अगदी असं हातावर फिरवून घ्यायचं थोडंसं, म्हणजे 1/4 भाकरी इथेच आपली बनल्या गेलेली आहे. आणि थोडीशी अशी 1 बाय 1 आपल्या फिंगरच्या बोटाच्या मदतीने अशी थापून घ्यायची. अजिबात काठ फुटू नये. काठ तर फुटणारच नाही, कारण उडदामध्ये जे चिकटपणा असतो ना, त्यामुळे या भाकरीचे काठ फुटत नाही, एकदम छान बनतात. काठ फुटू नये म्हणून मी एक हात असा लेफ्टला लावून भाकरीला, म्हणजे एकसारखी गोल व्हावी यासाठी मी तो हात लावून व्यवस्थित थापून घेते आहे. असं 1 बाय, जर आपण हा हात कडेला लावून ठेवला ना तर एकसारखी गोल भाकरी होण्याला पण मदत होते आणि छान बनते. आणि अगदी पातळ अशी मस्त थापून घेतली आहे मी ती भाकरी. खायला पण एकदम टेस्टी लागते. सगळ्यांनी ही भाकरी नाही एकदा करून ट्राय करायला पाहिजे. आपण ज्वारी, बाजरी तर खातोच, तांदळाची भाकरी खातो, आणि ही पण एकदा जर कोण खात असेल ना तर नक्की सांगा मला. त्यानंतर तव्यामध्ये घातल्यानंतर जी उलटी पिठाची जी बाजू असते त्यावर थोडं पाणी घालायचं आणि ते पीठ भुरकं, जे पांढरपणा दिसतो ना पिठामुळे, तो थोडा कमी करायचा. पाणी लावून अगदी गॅस कमी असताना करायचं, म्हणजे आपल्या हाताला पण चटके लागत नाही. आणि अजिबात तसं कडेने पीठ वगैरे राहायला नको, म्हणजे भाकरी दिसायला पण एकदम छान, कुठे पांढरे किंवा कुठं असं पीठ लागलेले दिसत नाही. अगदी 5 ते 7 मिनटामध्ये आपली भाकरी कमी गॅसवर भाजून घ्यायची आहे. छान खरपूस भाजली जाते. ही भाकरी भाजताना ना तो ऑलरेडीच जे काळ्या उडदाचा जो सुगंध येतो ना तो खूप छान येतो. एकदा तुम्ही ही ट्राय करायला पाहिजे. उडदाची भाकरी उडीद घालून कमी गॅसवरच ही भाकरी भाजायची, म्हणजे व्यवस्थित खरपूस अशी भाजल्या जाते. दुसरी बाजू पलटून घ्यायची आणि त्यानंतर थोडंसं गॅस आपण मोठा करू शकतो. अगदी हाय फ्लेमवर नाही करायची, खूप भाकरी अशी खालून जळून जातं. त्यामुळे थोडंसं मीडियम फ्लेमवर, फर्स्ट ऑफ ऑल जर पाणी लावत असताना तर कमी गॅस असला तर आपल्या हातालासुद्धा चटके लागणार नाही. आणि दुसऱ्यांदा पण अगदी मीडियम फ्लेमवर, आणि भाकरी चिटकू नये म्हणून एकदा ती उलटणीने अशी काढून घ्यायची आणि फिरवून घ्यायची. तर मी इथे गॅसवर डायरेक्टली भाकरी भाजणार नाही आहे. त्याचे एज नीट भाजले गेले पाहिजे म्हणून मी एक नॅपकिन घेतला आणि त्याच्या एजला आणि मध्ये असं जरा दाबून भाकरी अशी भाजून घेत आहे. त्याने व्यवस्थित भाजल्या जाते भाकरी. मला गॅसवर जनरली भाकरी जी आहे ना फुगवायला आवडत नाही. मी मोस्ट ऑफ द टाईम ही भाकरी अशी कापडाने जरा कडेने दाबून घेते, आणि मग दाबून झाल्यानंतर अपोजिट बाजूने अशी डायरेक्ट आपण मिडियम गॅसवर असले ना मग ॲटोमॅटिक फुलून येते. बघितलं किती छान फुलली आहे भाकरी. आणि ते फुलल्यानंतर तो सुगंध पण इतका मस्त येतो आहे ना भाकरीचा. रिअली मस्ट ट्राय. एकदम टेस्टी लागते ही भाकरी. त्याच्यासोबत ना हिरव्या मिरचीचा ठेचा एकदम मस्त लागतो. हिरव्या मिरचीचा ठेचा, शेंगदाण्याचं तेल त्या ठेच्यावर
महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये तर खूप आवर्जून खाल्ल्या जाते ही भाकरी. हिवाळ्यामध्ये जास्त खातात ही भाकरी जनरली. आणि हिरव्या मिरचीचा ठेचा, भाकरी, त्याबरोबर ताक मीठ घालून केलेलं, हे मोस्ट ऑफ द फेवरेट फूड आहे माझं पण. म्हणजे ही कळण्याची भाकरी, किती छान भाकरी झाली आहे, वाव. आणि कापडाने जर अशी दाबून दाबून भाजली ना, ती थोडीशी क्रिस्पी पण होते आणि मस्त लागते, मस्ट ट्राय. आणि इथे मी लगेच ती भाकरी बनल्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा बनवला होता, त्यावर शेंगदाण्याचं तेल घातलं, कांदा आणि सोबत बटर मिल्क. थँक्यू.